Hello friends, welcome to my channel Learn English Binglish Marathitun. Today we will learn a poem, A Teenager's Prayer from Standard 10 textbook, my English course book. I will read the poem once and then explain the meaning of each stanza. Also I will spell the words with their meanings. मी प्रथम कविता वाचेन आणि नंतर प्रत्येक कडव्याचा अर्थ सांगून शब्दांची स्पेलिंग्स आणि त्यांचा अर्थ सांगेन. So let's begin. A teenager's prayer. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. Help, Lord, to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. J. Morse. Let's look at the meaning of the poem. A teenager's prayer. किशोरवयीन मुलाची किंवा मुलीची प्रार्थना. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. The poet J. Morse is talking on the behalf of a teenager, which is age group between 13 to 19. He says each day brings or fetches new beginnings, new opportunities. I am the only one who will have to decide and choose the road or path that I should take in life. कवी एका किशोरवयीन व्यक्तीचं मनोगत व्यक्त करत आहे. तो म्हणतो, प्रत्येक दिवस नवीन गोष्टींचा आरंभ घेऊन येतो. मी जो मार्ग पत्करणार आहे तो मलाच निवडायचा आहे आणि त्याबद्दल मलाच निर्णय घ्यायचा आहे. टीनेजर, TEENAGER, टीनेजर म्हणजे किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी. प्रेयर, PRAYER, प्रेयर प्रार्थना. ईच, EACH, ईच प्रत्येक. डे, DAY, डे दिवस. ब्रिंग्स, BRINGS, ब्रिंग्स म्हणजे आणणे. न्यू, NEW, न्यू नवीन. बिगिनिंग्स, BEGINNINGS, बिगिनिंग्स सुरुवात किंवा आरंभ. डिसिजन्स, DECISIONS, डिसिजन्स निर्णय. आय मस्ट मेक म्हणजे मीच घेतला पाहिजे. ओनली, ONLY, ओनली फक्त. चूज, CHOOSE, चूज म्हणजे निवडणे. रोड, ROAD, रोड म्हणजे रस्ता किंवा मार्ग. टेक, TAKE, टेक म्हणजे घेणे, पण इथे पत्करणे असा अर्थ होतो. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. I can choose the road to success or the darkened road which leads to great distress or pain. मी जगण्याकडे जाणारा मार्ग निवडू शकतो जो मोठं यश, भरभराटीकडे जातो, किंवा अधपतनाकडे जाणारी अंधारमय वाट जी मोठ्या दुःखाकडे किंवा त्रासाकडे जाते त्या मार्गाने प्रवास करू शकतो. लाईफ, LIFE, लाईफ जीवन. लीड्स, LEADS, लीड्स म्हणजे लीड्स टू म्हणजे कडे जाते किंवा ज्याकडे जाते.
ग्रेट GREAT ग्रेट म्हणजे मोठा किंवा प्रचंड. सक्सेस SUCCESS सक्सेस म्हणजे यश. ट्रॅव्हल TRAVEL ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे. डाऊन DOWN डाऊन म्हणजे खाली. डार्कंड DARKENED डार्कंड म्हणजे गडद किंवा अंधारमय. हिअर इट रिफर्स टू एव्हिल म्हणजे एव्हिल EVIL एव्हिल म्हणजे वाईट. सो इथे वाईट ह्या अर्थी डार्कंड रोडचा अर्थ घेतलेला आहे. डिस्ट्रेस DISTRESS डिस्ट्रेस म्हणजे ग्रेट वरी अँड स्ट्रेन म्हणजे यातना, कष्ट, दुःख, त्रास. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. ओ डिअर लॉर्ड, प्लीज ओपन अप माय आईज. Give me vision to clearly see what is right and make me a better person by bringing out the best in me. हे देवा, कृपया माझे डोळे उघड, ज्यामुळे कदाचित मी स्पष्ट पाहू शकेन. जे योग्य न्याय्य आहे त्याबरोबर मी ठाम राहायला मदत कर आणि माझ्यातला चांगुलपणा बाहेर आण. प्लीज PLEASE प्लीज म्हणजे कृपया. ओपन अप OPEN स्पेस UP म्हणजे ओपन अप म्हणजे उघड किंवा प्रकट होऊ दे अशा अर्थी. माय MY माय म्हणजे माझे. आईज EYES आईज डोळे. डिअर DEAR डिअर म्हणजे प्रिय. लॉर्ड LORD लॉर्ड म्हणजे देव. THAT दॅट म्हणजे तो, पण इथे त्यासाठी असा वापर आहे. युजली आपण सो दॅट असं म्हणतो, पण इथे नुसता दॅटचा वापर केलाय. माईट MIGHT माईट म्हणजे कदाचित. क्लिअरली CLEARLY क्लिअरली म्हणजे स्पष्ट. CSEE म्हणजे पाहणे. हेल्प HELP हेल्प म्हणजे मदत. हे नाम आणि क्रियापद म्हणून वापरलं जातं. इथे मदत कर असा अर्थ आहे म्हणजे वर्ब वापरलाय. मी ME मी म्हणजे मला. स्टँड STAND स्टँड म्हणजे उभे राहणे. फॉर FOR फॉर म्हणजे साठी. व्हॉट WHAT व्हॉट म्हणजे काय, पण इथे जे अशा अर्थी इथे वापरला आहे. राईट RIGHT राईट म्हणजे बरोबर किंवा योग्य. ब्रिंग BRING ब्रिंग म्हणजे आणणे. आउट OUT आउट म्हणजे बाहेर. बेस्ट BEST बेस्ट म्हणजे सर्वोत्तम. IN IN म्हणजे आत. पुन्हा इथे मीचा वापर माझ्यातला अशा अर्थी केला आहे. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. God, please help me to not get attracted to temptations and remain away from them. Help me say no to bad things or habits so that I am able to maintain my body in clean and healthy condition every single day of my life. देवा, जेव्हा मला कुठलाही मोह होईल तेव्हा ठामपणे नाही म्हणायला मदत कर, ज्यामुळे कदाचित मी माझं शरीर जीवनातील प्रत्येक दिवसासाठी निरोगी आणि तंदुरुस्त ठेवू शकेन. जस्ट JUST जस्ट म्हणजे नुसतं, पण इथे निर्धाराने किंवा ठामपणे असा अर्थ होतो. SAY से म्हणजे म्हणणे. NO नो नाही. when WHEN म्हणजे जेव्हा. टेम्पटेशन TEMPTATION टेम्पटेशन अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग म्हणजे मराठीत आपण त्याला मोह म्हणतो. कम्स COMES कम्स म्हणजे येईल. वे WAY वे म्हणजे मार्ग. कीप KEEP कीप म्हणजे ठेवणे. बॉडी BODY बॉडी म्हणजे शरीर. क्लीन CLEAN क्लीन म्हणजे स्वच्छ. इथे निरोगी असा अर्थ होतो. अँड AND अँड म्हणजे आणि. फिट
FIT फिट म्हणजे योग्य किंवा शरीराच्या संदर्भात तंदुरुस्त. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. I know when my teenage years are over, I will realize that life can be lived happily at its best in your company, with you walking with me. मला माहित आहे जेव्हा माझी किशोरावस्था संपेल तेव्हा मला कळेल की तू पावलोपावली माझ्याबरोबर चालल्याने जीवन उत्तम प्रकारे जगता येतं. टीनेज TEENAGE टीनेज म्हणजे किशोरावस्था. इयर्स YEARS इयर्स म्हणजे वर्ष. ओव्हर OVER ओव्हर म्हणजे संपणे. नो KNOW नो म्हणजे माहीत असणे. लिव्ड LIVED लिव्ड हा LIVE लिव्ह म्हणजे जगण्याचा भूतकाळ आहे. व्हेरी VERY व्हेरी म्हणजे खूप किंवा अधिक. बेस्ट BEST बेस्ट म्हणजे सर्वोत्तम, आपण मगाशी पण पाहिलाय. विथ WITH विथ म्हणजे बरोबर किंवा सह. YOU यू म्हणजे तू किंवा तुम्ही. वॉक WALK वॉक म्हणजे चालणे. नेक्स्ट NEXT नेक्स्ट म्हणजे पुढचा पण इथे बाजूला असा अर्थ होतो. मी ME मी म्हणजे माझ्या. So remember explanation of the poem and by heart the words. Now let's look at the question answers. First question is, what is the age group of the speaker in the poem? Answer, the speaker in the poem is a teenager, which is age group from 13 to 19. Question, what decisions does the speaker have to take? Answer, the speaker has to decide which road he should choose, the one which leads to great success in life, or travel down the darkened road which leads to great distress. Question, what does each new day fetch? Answer, each day fetches new beginnings. Question, how should one react to temptation? Answer, one should not get attracted to temptations and should remain away from them by saying no. Question, what effect does the speaker wish to see in himself at the end of his teens? Answer, the speaker wishes to see himself at the end of his teens realize that life is lived at its very best with God walking next to him. Question, in what condition does the poet wish to maintain his body? Answer, the poet wishes to keep the body clean and healthy. Question, whose company does the poet wish for in the walk of life? Answer, the poet wishes for God's company in the walk of life. Now let's look at the remaining questions. 1. Choose the correct alternative and complete the given sentences. I am not telling the answers as they are very easy. I want you to write them in the comment box. ह्यांची उत्तरे सोपी आहेत म्हणून मी सांगणार नाहीये. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ती लिहायचा प्रयत्न करा. A. According to the poet, are brought by each new day. Options, new beginnings or new endings. B. We must decide to take the road which leads to options, great distress or great success. C. The poet prays to the Lord to help him stand for what is options, might or right. D. The poet wants to see that his teenage years have been the years of his life, options worst or best. 2. Find and write the pairs of rhyming words from the poem. So I have already
found them out for you. First one is make, take. Second, success, distress. 3, see me. 4, way, day. 5, see me. Question 3. What is the rhyme scheme of the poem? Choose the correct one from the following options. Options are 1. AABB, 2. ABCB, ABCD, 3. ABCB, 4. ABBA. The correct answer is ABCB because the second and last lines have rhyming words. 4. Match the lines in column A with the figure of speech in column B. Before doing this, let's understand the figures of speech that are present in the poem. For this part, I have referred to some guides and internet. Please get the same checked from your school teachers. वरील प्रश्न सोडवण्याआधी आपण कवितेत आलेले फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे भाषालंकार समजून घेऊया. यासाठी मी काही गाईड्स आणि इंटरनेटचा वापर केला आहे. तुमच्या शालेय शिक्षकांकडून मी जी उत्तरं सांगितली आहेत ती एकदा तपासून घ्या. फिगर्स ऑफ स्पीच. Alliteration. Alliteration occurs when a series of words, usually 2 or more neighboring words, have the same first consonant sound. A consonant is a speech sound that is not a vowel, that is A, E, I, O, U and sometimes Y. जेव्हा वाक्यातील 2 किंवा अधिक शब्दातील व्यंजनांचा ध्वनी सारखा असतो त्याला alliteration म्हणतात. वॉवेल म्हणजे स्वर AEIOU हे वॉवेल्स आहेत आणि इतर इंग्रजी अक्षर म्हणजे कॉन्सोनंट आहेत म्हणजे व्यंजन आहेत. फॉर द फॉलोइंग लाईन्स फिगर्स ऑफ स्पीच यूज्ड इज alliteration. Each day brings new beginnings. Here sound of B is repeated. Decisions I must make, sound of M. The road that I will take, the sound of TH. Or travel down the darkened road, sound of D. Bring out the best in me, sound of B. And fit for life each day, sound of F. That life is lived its very best, sound of L. With you walking next to me, sound of W. Second figure of speech is apostrophe. Apostrophe is a figure of speech in which a speaker directly addresses someone or something that is not present or cannot respond in reality. Apostrophe ह्या भाषालंकारामध्ये वक्ता कोणा व्यक्ती किंवा वस्तूशी जी तिथे प्रत्यक्ष नाहीये किंवा जी उत्तर सुद्धा देऊ शकत नाहीये अशा व्यक्तीशी किंवा वस्तूशी संवाद साधतो. In the following lines, poet is talking to God, which shows apostrophe. Please open up my eyes, dear Lord. Help Lord to just say no. Third type is inversion. A figure of speech in which the order of words is reversed so as to emphasize a certain word. इन्व्हर्जन ह्या प्रकारामध्ये एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी त्यांचा क्रम उलट केला जातो. उदाहरणार्थ डिसिजन्स आय मस्ट मेक. सो ॲक्च्युअल प्रॉपर सेंटेन्स वेन वी राईट इट शुड बी आय मस्ट मेक डिसिजन्स. सेकंड, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. सो ॲक्च्युअल ऑर्डर शुड बी डिअर लॉर्ड प्लीज ओपन अप माय आईज. थर्ड figure of speech is metaphor. A metaphor is a figure of speech that is used to make a comparison between two things that aren't alike but do have something in common. मेटाफर ह्या भाषालंकारामध्ये दोन असमान पण काहीतरी साम्य असणाऱ्या गोष्टींची तुलना केली जाते. See the following lines. The road that I will take. The decision is compared to a road. I can choose to take the road of life.
Life is compared to a journey. Or travel down the darkened road, the road of life which leads to great distress is compared to darkened road. Next is personification. Personification is a figure of speech where non-living objects are described to seem like people. पर्सॉनिफिकेशन ह्या फिगर ऑफ स्पीच मध्ये निर्जीव वस्तूंचा उल्लेख व्यक्तीसाठी केला जातो. जसं each day brings new beginnings. Day is described as some person. When temptation comes my way, temptation is described as a person. Repetition. Repetition is the act of repeating or restating something that more than once. रिपिटेशन म्हणजे पुनरुच्चार. एकाच गोष्टीचा परत परत उल्लेख केला जातो. फॉर एक्झाम्पल, आय नो दॅट आय विल सी. सो आय इज रिपीटेड हिअर. नाउ लेट्स लुक ॲट दी क्वेश्चन्स इन द बुक रिलेटेड टू फिगर्स ऑफ स्पीच. कॉलम ए, फर्स्ट इज डिसिजन्स आय मस्ट मेक. 2, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. 3, ट्रॅव्हल डाऊन दी डार्कन रोड. 4, I can choose to take the road of life. Column B, A apostrophe, B inversion, C metaphor, D alliteration. So answers are: decisions I must make is a inversion. Please open up my eyes, dear Lord is an apostrophe. Travel down the darkened road is alliteration, and I can choose to take the road of life is a metaphor. Read the poem. Write an appreciation of the poem in about 12 to 15 sentences with the help of the following points. To answer this, draw a table with 2 columns. यासाठी 2 स्तंभ असलेला तक्ता बनवायचा आहे. First column is for the point and second is for the answer. तर let's look at the points. So first point is title. So first column मध्ये title लिहायचं, and in the second column what is the title of the poem? It is A Teenager's Prayer. Second आहे poet. Who is the poet? J. Morse. What is the rhyme scheme? So write rhyme scheme in the third column, third row, and it is ABCB. Favorite line: that life is lived its very best with you walking next to me. This is my favorite line, but you can write your favorite one. ही माझी आवडती लाईन आहे. तुम्ही तुमची आवडती लाईन तिथे लिहू शकता. Theme or central idea: the teenager wishes to lead a successful life with God being with him throughout the journey. Figure of speech: alliteration, apostrophe, inversion, metaphor, personification, and repetition. Special features: type of the poem, language, style, tone, implied meanings, etc. The language is simple and easy to understand. The feelings of a teenager are expressed well. It teaches to have faith in God and dream for the best. Why I like or dislike the poem? I like the poem because it gives a beautiful message for leading a good, successful life and live as a good human being. You can think of a different answer. तुम्हाला कविता का आवडली ते तुम्ही लिहू शकता. So I hope you have understood the poem well. Please study regularly and complete each topic thoroughly. नियमित अभ्यास करा आणि प्रत्येक टॉपिक व्यवस्थित पूर्ण करा. I will see you with the next lesson soon. Till then, bye.